नमस्कार मित्र, स्वागत तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर भाऊ, आज जरा काम होतं आपल्याला, तेवढं काम म्हणजे जायचं होतं एका ठिकाणी, ते करून आलोय. परत जायचं आहे, पण आपल्याला कॉल एक ऑफिसचा तो करायचा आहे आपल्याला 3 वाजता, त्याच्यामुळे यावं लागलं मला घरी. दुसरी गोष्ट अशी की आपलं व्लॉग मी बघत होतो, जो की वारंवार सांगत आलो आहे मी 2-3 व्लॉगपासून, जो की आहे काय त्याचं नाव, आपला तिकोना किल्ला, किल्ले तिकोना, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर हा मी व्लॉग बघत होतो, तुम्हाला दाखवतो टी व्हीवरती. लय मजा येत होती, भारी एकदम. शॉर्ट एन्जॉय करत होतो मी. जरा इथे 5G रेंज केलं मी डायरेक्ट 4K वरती, तर रेंजचा इश्यू होतोय. तो तुम्हाला मी दाखवतो, किती भारी दिसते ते टी व्हीमध्ये, लय भारी दिसते. तर इतका हा माझा पर्सनल फेवरेट शॉट आहे, तसं पाहिलं तर मस्त. तुम्ही पण एन्जॉय करा, आणि काही सजेशन वगैरे असेल तर बिनधास्त कमेंट. हे आहे कडण आपलं मुगाचं, बाजरी आपल्या गावाकडली मस्तपैकी, त्याची भाकरी, त्याच्यानंतर लोणची, त्याच्यानंतर हेच परत गावाकडली मुगाचे कडण, म्हणजे मूग गावाकडलेत. आणि पुन्हा एकदा रस. तर आल्यापासून रसाचं काय मारा काही संपलेला नाही आहे. दुसरी गोष्ट अशी, एक गाड पाणी. तर मस्तपैकी एन्जॉय करूयात आपण. बघा आता हे मिरच्या टाकले तिथं मधीच, हे आभाळ हे होतंय, काय म्हणतात त्याला, पावसासारखं होतंय, मधीच ऊन पडतंय, काय समजून नाही राहिलं. कसं आहे, पाऊस आला ना पॉझिटिव्ह होईन उचलायला. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण नंतर येऊयात परत. आता ऊन पडलंय. आजचं मेनू बघा, मस्त पैकी भेंडी मस्त एकदम क्वालिटीवाली, खिचडी, त्याच्यानंतर रस 2 टाईम 3 टाईम. आणि तर विषय असं आहे, उद्या आपल्याला जायचं आहे सर्व्हिसिंग करायला गाडीची. आज करायची होती, पण आज इतका कटाळा केला मी. शुक्रवार तसं की बोललो मी, मीटिंग होती, मीटिंग चालली ती 1-1.5 तास. त्याच्यानंतर थोडं ब्रेन स्टॉर्मिंग चालू होतं. दुसरी गोष्ट अशी की आज इतका कटाळा केला मी, दिवसभर झोपलो आहे घरात. बाहेर जायची पण इच्छा होत नाही, इतका कटाळा भरला. घरी आला का मला एकदम नाही का कटाळा येऊन जातो. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला सर्व्हिसिंग करायची, बरेचसे कामं करायचे, म्हणून यावेळेस म्हणजे पुन्हा एकदा आपण सर्व्हिसिंग शोरूममध्येच करणार आहे. आहेत बऱ्याचशा गोष्टी, ते सांगतो मी तुम्हाला उद्या. काय विषय काही नाही, जेन्युइन पार्ट पाहिजे ना आपल्याला, त्याच्यामुळे म्हटलं करून घेऊ तिथंच. दुसरी गोष्ट अशी, मी थोडे आपले जे गड आहेत ते लिस्ट डाऊन केले, म्हणजे आपल्या रायगड च्या पट्ट्यामधले, जो की कैलासगड, सुधागड एकदम क्वालिटीगड आहे, तिथं आपल्याला जायचं. दुसरी गोष्ट अशी, रतनगड म्हणजे नगर जिल्ह्यातलंच आहे रतनगड, तिथून 100-150 किलोमीटर असून तिथं पण जायची खूप इच्छा आहे. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट अशी, अजून एक कोणता गड आहे जो की कलावंतीन दुर्ग, सॉरी मी जर प्रोनाऊन्स चुकीचं करत असेल तर, तो एक भारी गड आहे. त्याच्यानंतर गड सगळे भारी आहेत, पण जायची इच्छा होऊ राहिली. कलावंती दुर्ग, अजूक गोरक्षनाथ गड नाही, मच्छनाथगड का काहीतरी आहे, नाथांवरूनच कोणत्या तरी गडाचं नाव आहे. तो पण एक जबरदस्त गड आहे, तिथं पण आपण जाऊ शकतो, म्हणजे नाही का एकदम भारी. पण जुन्नर तालुक्यातले आपले सगळे गड करायचे. टोटल 7 किल्ले आहेत. हडसर झालं आहे आपलं, पण हडसर झालं आहे, शिवनेरी झालं, जीवधन झालं आहे, आणि तेच ना, मग मी बोललो ना, हडसर, शिवनेरी, जीवधन हे 3 झालेत, राहिलेत 4 अशी, चावण, त्याच्यानंतर निमगिरी 2, त्याच्यानंतर चावण, निमगिरी, त्याच्यानंतर पंतगड, सिंदोळा आणि नारायणगड आणि निमगिरी झाले 4, आणि पहिले 3 शिवनेरी, चावण, हडसर. किती झाले? 4 आणि 3 किती झाले? 8, 7, बरोबर 7 झाले. तर एवढं आहे, ते प्रयत्न करू आपण करण्याचा इकडं. पण एक व्हिडिओ बघितलं मी, एक यूट्यूबर आहे, काय नाव आहे तिचं, काहीतरी लय भारी, आपलं महाराष्ट्रीयनच पोरगं आहे, भारी एक्सप्लोर करतो तो. तर मी बघितलं, जरा बरं वाटलं नाही का. आणि परत एकदा आपला व्हिडिओ बघितलं मी, सेल्फ ऑब्सेस्ड झालो आहे मी. म्हणजे एक छोटी दिदी होती, तिला दाखवला आपण आपला ह्याचा व्हिडिओ, तिकोनाचा. जेव्हा म्हणजे मला नुसतं बघायलाच आवडतो आहे तो, काय माहिती का, प्रेम झालं आहे मला त्या व्हिडिओवरती. कारण की 200 ते 300, 204 का 205 व्हिडिओ झालेत चॅनलपर्यंत आत्ता. तर त्याचा विषय असा आहे, 205 व्हिडिओ झालेत, त्याच्यापैकी माझा मोस्ट फेवरेट व्हिडिओ आहे हा. आणि दुसरा राहील जो की हळशीचा एक व्हिडिओ खूप आवडतो मला. तर आज आहे जवळपास. आता मला लवकर उठायचं आहे सकाळी,
आणि आपल्याला एक रील पण सोडायची, पण तिला काही टाईम भेटाना. रील तिला मोठी झाली, ती कोणाचीच रील आहे. आणि इंस्टाग्राम हँडलचं नाव तुम्हालाच माहिती असेल, पॉपय व्लॉग्स इंस्टाग्रामचं हँडलचं नाव आहे. ओमकार कुंभारकर माझं पर्सनल आहे, असा विषय आहे. दिवसभरात शूट करायची काही इच्छा पण होत नाही, इतका कटाळा आला आहे मला. म्हणजे इच्छा म्हणजे इन शॉर्ट म्हणजे बाहेरच जात नाही मी कुठं. तर स्वतःला आता पुश करावं लागून उद्या काहीतरी. आणि का म्हणजे जाऊ आपण, बघू कसं होईल, कशा गोष्टी वर्क होतील उद्या, काय नाही. तर ठीक आहे, आजसाठी ठेवतो इथपर्यंत. भेटू आपण पुन्हा व्लॉगमध्ये. आज लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे.